नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत कवठे महांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर चंद्रकांत हिरेमठ. त्यांनी स्वतः डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा केलंय आणि आर्किटेक्ट मध्ये सुद्धा डिप्लोमा केलाय. सो दोन्ही अंगांनी त्यांनी टेक्निकल नॉलेज पहिलं घेतलं आणि आता जेव्हा फील्डवर जायची वेळ आली तेव्हा सुद्धा ते तितकीच उत्तम काम मागच्या 9-10 वर्षापासून करतायत. ते म्हणजे गव्हर्नमेंटची प्रोजेक्ट ही त्यांची स्पेशालिटी आहे. शासकीय संस्थांसाठी त्यांनी अनेक प्रकल्प केलेले आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स पण ते करतात आणि भविष्यात जे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं घराचं स्वप्न असतं जे फ्लॅटच्या माध्यमातून पूर्ण होतं त्याच्यासाठी ते लवकरातच काम करणार आहेत. आजवरच्या त्यांच्या या प्रवासाबद्दल अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डची आवड कुणामुळे लागली, गोडी कुणामुळे लागली, या फील्डमध्ये कसा आलात, हा शैक्षणिक प्रवास कसा होता, काय सांगाल? 1ली ते 10वीचं शिक्षण जे झालं ते गावी नागज येथे झालं. आमचं सिद्धेश्वर हायस्कूल नागज येथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर जे पुढचं इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे ते मी कराडला डिप्लोमा इन आर्किटेक्चर असिस्टंटशिप हे कोल्हापूर पॉलिटेक्निक येथे झालं, माझं कराड येथे झालं. आणि नेक्स्ट त्यानंतर मला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण करिअर करायचं होतं. त्यासाठी मी सांगली येथे ॲडमिशन घेतलं. शांतिनिकेतन पॉलिटेक्निक येथे मी माझं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं सर. तर तुमची स्वतःची थोडी आवड होती जिकडे येण्याची आणि त्याप्रमाणे तुम्ही आलात. पण मग दुसरा सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला आणखीन एक स्ट्रगल असतो, ते म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत थोडीशी मेहनत करावी लागते, कष्ट घ्यावे लागतात. पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कुठला मिळणार, तर तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता, त्याची काय आठवण आहे का? हो आहे ना. तसं स्ट्रगल तर भरपूर झालंय आणि खरं म्हणजे मी डिप्लोमा नंतर नोकरीसाठी मी पुण्याला गेल्यानंतर ते स्ट्रगल ते खूप स्ट्रगल झालं. त्यानंतर इकडे गावाकडे आलो आणि इथं जे जिल्हा परिषद PWDचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे स्ट्रगल केलं ते पण खूप होतं माझ्यासाठी. मग खरं म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर मी पुण्याला जॉबसाठी गेलो होतो आणि तिथं बिल्डिंगसाठी जॉब मिळाला. बिल्डिंगवर साईड व्हिजिट, साईड इंजिनियर म्हणून जॉब मिळाला आणि तिथं खूप चांगलं आणि प्रामाणिकपणे आम्ही काम केलं. त्याचीच पोचपावती म्हणून आम्हाला मी इकडं आल्यानंतर पण रजिस्ट्रेशन केलं, बिल्डिंगची कामं घेतली. बिल्डिंगची कामं मिळवूसपर्यंत खूप त्रास झाला मला. पण जेव्हा मी कामाची सुरुवात केली, लोकांना पण काम कसं करायचं असतंय, क्वालिटीचं काम कसं होतंय, एखादा इंजिनियर आणि नॉन टेक्निकल पर्सन हे कामात डिफरन्स हे मी दाखवून दिलं. आणि क्वालिटीचे काय असतंय काम, सळी कशी वापरली पाहिजे, सिमेंट कसं, कॉन्क्रीट कसं झालं पाहिजे, कुठे वाळू वापरली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इंजिनियर जसा त्याचं प्रमाण व्यवस्थित वापरू शकतो ते इतर लोकांना जमत नाही. बरोबर. हा पहिल्या प्रोजेक्टची आठवण होती. आता येऊया या क्षेत्रातल्या काही तांत्रिक मुद्द्यांकडे. त्यातला पहिला एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट पण बरेचसे करता, तर या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो, आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं तर त्यांच्याकडनं काही चूक झाली तर. मग तुम्ही अशा वेळेला ही परिस्थिती साईटवर कशी हाताळता? अनस्किल्ड असेल तर त्याला जरा समजून सांगायला लागते. त्याच्या म्हणजे जरा स्किल्ड लोकांना त्यांना जरा सांगा म्हणून समजून वगैरे, आणि त्यांना जास्त म्हणजे त्यांच्यावर जास्त जबाबदारी देत नाही आम्ही. त्याप्रमाणे आम्ही काम करतो. बरोबर आहे. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही काही प्रोजेक्ट केलेले असतील त्याच्यात, तर बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला सगळं करून द्या घर. तर अशा वेळेला मग बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? काम तर क्वालिटीचं करायचं असतंय, शेप सगळ्यात महत्वाचं असते आमच्या ह्याच्यामध्ये. आणि जर त्यांचं बजेट कमी असेल तर समजा त्यांचं बजेट 1000 स्क्वेअर फूटचं आहे आणि ते म्हणतात आपल्याला 1500 स्क्वेअर फूटचं बांधायचं आहे, तर त्यांना अगदी व्यवस्थित सांगतो की बाबा एवढंच काम होतंय आणि त्याप्रमाणे आम्ही क्वालिटीचं काम करून देतो. बरोबर.
दुसरं, आता तुम्ही शासकीय संस्थांसाठी पण प्रकल्प अनेक केलेले आहेत, तर ते साधारणपणे कुठल्या स्वरूपाचे आहेत आणि काय काय तुम्ही कुठली कुठली कामं केली आहेत आजपर्यंत? आजपर्यंत बघा मी सामाजिक सभागृह बांधलेत, हॉस्पिटलची कामं केलीत, हॉस्पिटलची कॅन्टीन केलेत, हम्म, हॉस्पिटलचे रिपेअर केलेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे, पुन्हा पाझर तलाव, कॉन्क्रीट रस्ता, पेविंग ब्लॉकची कामं, हम्म, पुन्हा बंधाऱ्याची कामं केलेत. हम्म. अशी कामं अशी वेगवेगळी कामं वेगवेगळी केलेली. कामं केलीत सर. बरं, ठीक आहे. आता यापेक्षा एक वेगळा प्रश्न आहे तो हा. म्हणजे सांगली जिल्ह्याच्या हा. विकासाचं व्हिजन हा. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं हा. तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे सांगली जिल्ह्याचा जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल हा. तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? सांगलीमध्ये जर काम करायचं झालं तर सांगली शहरामध्ये जर गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर तिथं मल्टिपल पार्किंग होणं गरजेचं आहे, हम्म, जे सांगलीमध्ये नाही आहे. मल्टिपल पार्किंग म्हणजे तुम्ही गाड्या पार्किंग करायची खूप अवस्था वाईट आहे. बरोबर. तुम्ही गावात जर तुम्ही सांगलीमध्येच तुम्ही गेला हम्म, राजवाड्याच्या इथं किंवा कलेक्टर ऑफिस जवळ तुम्ही असं पार्किंगची व्यवस्था चांगली पाहिजे सगळ्यात महत्वाचं. पुन्हा जर तुम्ही ग्रामीणच्या भागात डेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर हम्म, रस्ते अजूनही एवढे चांगले नाहीत. रस्त्याची क्वालिटी, रस्त्याच्या डांबरीची कामं म्हणा हे वगैरे. आता आम्ही डांबरीची कामं करत नाही, पण डांबरीची कामांचा जरा दर्जा सुधारला पाहिजे. बरोबर. रस्ते जरा चांगले झाले पाहिजेत. शाळा, आता शाळांची कामं चांगली झालीत. जयंत पाटील साहेब पालकमंत्री असताना मॉडेल स्कूल आणि मॉडेल हॉस्पिटल्स उभारले गेले. हम्म, म्हणजे ते पूर्ण राज्यभर पॅटर्न राबवला गेला. हे असं मॉडेल उभं राहिलं काम पाहिजे. झालं पाहिजे बरोबर. आपल्याकडनं. पण मग हे सगळं करताना सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारनं आता लाडकी बहीण योजनेसारख्या इथं पैसे जे वर्ग करतात असे चुकीचे, त्यामुळं काय व्हायला लागलं, चुकीचे निर्णय घेतल्यामुळं 15-15 वर्ष आपलं राज्य मागं चाललं. असे चुकीचे आर्थिक चुकीचे जे आता लाडकी बहीण योजनेला असं पैसे दिले, ते गोरगरिबांना पैसे देण्यापेक्षा त्यांना सक्षम करा ना, त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, बरोबर. तर ते स्ट्रॉंग होतील. आणि इथं सिव्हिल इंजिनियर लोक, जी कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांची बिलच काढणं झालेत, वर्षभर बिलं काढली नाहीत. त्यांनी योग्य धोरण राबवलं पाहिजे त्या बाबतीत. राबवलं पाहिजे. बरोबर आहे. आर्थिक धोरण व्यवस्थित वापरलं पाहिजे. होय. दुसरं, आजवर आता तुम्ही 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केले, तर असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे किंवा जो करताना नाव समाधान तुम्हाला जरा जास्त मिळालं, तुमचं पण नाव झालं, असा एखादा प्रोजेक्टची आठवण? तसे सगळे मी प्रोजेक्ट केले ते समाधानकारक आहे. मी पण त्यात मी कोल्हापूरमध्ये सोळकुड म्हणून गाव आहे, तर महाराष्ट्र बाँड्रीवरच काम आहे. आणि ते बंधाऱ्याचं दुरुस्ती, म्हणजे ते नवीनच बंधारा झाला आमच्याकडनं, केटीवेर होतं ते. आणि खूप महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आणि त्याच्या पलीकडे महाराष्ट्राची पण गावं होती. आणि वरून जे धरणातलं पाणी यायचं आणि धरणातलं पाणी खाली पण पाठवायचं आणि काम पण करायचं, हे चॅलेंजिंग होतं. आम्ही तसं बघायला गेलं तर दुष्काळी भागातले, आणि आम्हाला साधं वड्यात पाणी आमच्या नसायचं, आणि हे आम्ही नदीत जाऊन डायरेक्ट काम करायचं. ते काम चांगल्या पद्धतीने केलं. ते तुमच्यासाठी एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर अशा वेळेला स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलचं म्हणजे क्वालिटी जरा त्याची डेन्सिटी वगैरे त्याची सगळी शी बघतोय, त्याची फ्लेक्झिबिलिटी बघतोय, त्याचं नुसतं वेटच जास्त असून चालणार नाही उपयोगाचं नाही. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा अनुभव कसा होता? हो, केटीवेर बंधारासाठी मी आयकॉनचं स्टील वापरलंय आणि ते अगदी रुबाबात उभारलंय. ते काम बघण्यासारखं काम चांगलं केलंय मी. आज तिथं गावातल्या लोकांनी मला बोलवून माझा सत्कार केला, त्या लोकांचे समाधान आहेत आणि असं काम केलं. हीच आपल्या कामाची पोचपावती खरं. बरोबर. दुसरं, तुम्ही आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर आता तुम्ही म्हटलं तसं वापरलंय का? आणि त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? कसं वाटतं? हो, समाधानी. त्यांचं प्रोजेक्ट खूप चांगला आहे स्टील. समाधानी आहे. समाधानी. बरं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, आर्किटेक्ट येत आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, एक अनुभवी म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा अनुभव घेतला पाहिजे. आणि आता नवीन शिकण्यासारखं भरपूर आहे. बरोबर.
सर्वे मध्ये काम केलं पाहिजे. हम्म. ब्रिजची कामं म्हणजे परदेशात कसं त्या क्वालिटीची कामं होते ते ह्या गोष्टीचा अभ्यास करून येताना जरा चांगल्या क्वालिटीचं आपण काम करणार आहे ह्याचा अनुभव घेऊनच मग ह्या कामामध्ये उतरलं पाहिजे. बरोबर. हम्म. तो हे होते इंजिनियर चंद्रकांत हिरेमठ आणि त्यांनी त्यांच्या आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं, आजवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं. आणि जसं त्यांनी आता आपण मेन्शन केलं की ग्रामीण भागात आपण एखादा प्रोजेक्ट करतो, तो सरकारच्या या योजना असतात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो आपल्याला काम करताना पैशापेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळतो. आणि माझ्या त्याच्या फार महत्वाच्या कामामध्ये तुम्ही आहात. देश उभारणीचं काम एका अर्थानं तुम्ही करताय, त्यामुळे येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.